ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर 68 लिंगांची तसेच सोनलगी येथील श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिराचं रंगरंगोटीचं काम सुरू करण्यात आलं। ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। या पार्श्वभूमीवर सोनाली सिद्धरामेश्वर मंदिराचे रंगरंगोटीचं काम सुरू झालेलं आहे। त्याचप्रमाणे सोलापुरातले 68 लिंग असलेल्या मंदिरांचं सुद्धा रंगरंगोटीचं काम सुरू असून 1 जानेवारीपासून प्रत्येक मानकरी यांच्या घरी दसऱ्याप्रमाणे सिद्धेश्वर यात्रा साजरी केली जाते। ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रा सर्व भाविक भक्तांनी गुण्यागोविंदाने साजरी करावी, तसेच सोलापूरकरांना सुखी आनंदी ठेवावं असं ग्रामसेवक सिद्धरामेश्वर यांना प्रार्थना करत यंदाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होणार असल्याची माहिती सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरे हब्बू यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। ग्रामदैवत शिवयोग सिद्धरामेश्वर यात्रा उद्या दिनांक 13/1/2024 पासून सुरुवात होत आहे। तत्पूर्वी सोनालापुरामध्ये मल्लिकार्जुन मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, सोनलगी सिद्धेश्वर मंदिर असेल, रेवणा सिद्धेश्वर मंदिर असेल, कुरुबेट असेल, सर्व 68 लिंग या ठिकाणी रंगरंगोटीचा कार्यक्रम सुरू आहे। ही यात्रा म्हणजे सिद्धरामेश्वराचे लग्न सोहळा। तत्पूर्वी 1 तारखेनंतर जेवढे मानकर आहेत त्या यात्रेत सर्व मानकरांच्या घरी रंगरंगोटीचा कार्यक्रम, धुण्याचा कार्यक्रम, त्याच्यानंतर दिवा लावण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे। हे एक म्हणजे दसऱ्यासारखे असते। आणि त्याच्यानंतर आज सोलापूरमध्ये सर्व नंदी सुरुवात आहेत। सर्व नंदीजाचे सर्व भक्तजनांनी घरोघरी नंदीध्वज घेऊन भक्तिभावाने पूजा करू लागतात। जे सोलापूर 1 महिन्यामध्ये एक वातावरणाचं एक धार्मिक असते आणि त्या 4 दिवस तर वेगळंच असते सोलापूरचे स्वरूप। आणि या सर्व भक्तांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून ही यात्रा गुण्यानं गोविंदाने आनंदाने साजरा करू आणि आपण सिद्धरामाचरणी प्रार्थना करू, सिद्धरामा आम्हाला तूच सुखी आणि आनंदी ठेव, एवढंच मी सांगून माझे 2 शब्द